नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रंग साहित्याचे 10वी इंग्लिश मीडियम यांचा हा पाठ आपण घेतो आहे. तर ऑब्जेक्टिव्ह जो आहे प्रकार तो आपण आधीच घेतलेला आहे रंग साहित्याचे. मग हा जो पाठ आहे यामध्ये काय आहे की साहित्यातील विविध कलाकृतींचा परिचय करून देणारा पाठ रंग साहित्याचे हा आहे. या पाठात साहित्य प्रकारांची मैत्री केली तर मनोरंजनाबरोबर आपल्या ज्ञानातही वाढ होते असा संदेश दिलेला आहे. आता हे देण्याचा, आता तुम्ही 10वीचे विद्यार्थी आहात, लहान आहात, मग तुम्हाला काय समजेल या पद्धतीचे लेसन्स, मग ते लँग्वेजमध्ये तुमच्या मग इंग्लिश असू द्या, हिंदी असू द्या की मराठी असू द्या. तो फर्स्ट वन ऑब्जेक्टिव वाइज हुए हैं हमारे. तो अभी जो ब्रीफ मैं लेने वाली हूँ स्वाध्याय के ये, तो एक ध्यान में रखो कि रंग साहित्याचे ये जो पाठ है, आप लोगों को ऐसे राइटिंग आता है, लेटर राइटिंग आता है या कुछ रिपोर्ट राइटिंग आता है, तो उसी में आपको सब्जेक्ट भी आते हैं. अभी ये लेसन ग्रंथ के ऊपर है, बुक्स के ऊपर है, तो आपको आ सकते हैं. बुक्स के बारे में ऐसे आ सकता है. फॉर एग्जाम्पल, ग्रंथ माझा सोबती, मी पुस्तक बोलतो आहे. तो आप लोगों को इसमें जो रेफरेंस यानी कुछ बुक्स के नाम हैं, कुछ लेखक के नाम हैं, यानी कवयित्री का नाम है, तो ये सब जो है तो एक दो ध्यान में रख के आपको वो ऐसे को एक्सप्लेन करना है, यदि आपको ऐसे इस हिसाब से आए तो. उसके साथ साथ ग्रंथालयाचे उद्घाटन, इनॉग्रेशन, तब भी आप किस तरह से उसमें बुक रखे हैं, कौन कौन से बुक है, क्या है, टेक्नोलॉजी पे है, ये सब इस हिसाब से लिख सकते हो. तो फर्स्ट वन हम क्वेश्चन स्टार्ट करते हैं. पुस्तकाशी मैत्री करण्याचे फायदे लिहा. प्रॉफिट. रंग साहित्याचे या पाठात अनेक साहित्य प्रकारांची ओळख करून दिली आहे. पुस्तकांची मैत्री लहानपणापासूनच शुरुआत होते कि नहीं? आप बोलोगे कैसे होगा? बचपन से ही हमें हमारे दादा दादी, नाना नानी, मम्मी वगैरह कहानी सुनाती है. तो इस हिसाब से भले ही हम बचपन से बुक नहीं पढ़ पाते, रीड नहीं कर सकते, तब भी हमें पोएम्स यानी ओ फर्स्ट ये रे रे पावसा तुला देतो पैसा, असे या छोट्या छोट्या पोएम्स म्हणजे साहित्याची ओळखच आहे. रंग साहित्याचे या पाठात अनेक साहित्य प्रकारांची ओळख करून दिली आहे. पुस्तकाशी मैत्री लहानपणापासूनच सुरुवात होते. नर्सरी ते पुढे क ख ग घ पासून अक्षर ओळख होते. मैत्री कधीच संपत नाही. कोणाशी बरं? पुस्तकांशी. पुस्तकांशी मैत्री झाली की कथा बालपणापासून आजी आजोबा रंगवून ओळख करून देतात. आता हे स्वमत है, त्याचा फायदा है, त्यामुळे तुम्ही सुद्धा आप लोग भी बहुत अच्छे से एक्सप्लेन कर सकते हैं पॉइंट्स के हिसाब से. तो यहाँ पे मैंने इस हिसाब से लिखा है की पुस्तक अशी मैत्री झाली की कथा बालपणापासून आजी आजोबा रंगवून ओळख करून देतात. सर्व कथेतील पात्रांमध्ये रंगून जातो आपण. गोष्ट सांगताना आपण असं म्हणतो की नाही. पुस्तकांची मैत्री म्हणजे सर्व साहित्याची मैत्री जुळून येते. मग ती कथा असू दे, कादंबरी, नाटक, कविता, चरित्र, आत्मचरित्र एवढेच नव्हे तर प्रवास वर्णन अशा अनेक पुस्तकांची मदत होत असते. पुस्तकामुळे भावभावना, फिलिंग्स योग्य पद्धतीने सादर करण्यास मदत होते. जीवनानुभव ही समृद्ध होतो. जीवनात अनेक अनुभव येतात. मग पुस्तकांचे आपण पॉझिटिव्ह विचार आपण बघितले, जाने दो ना, इतनी सी तो बात है, इग्नोर कर, ऐसे बोलते हैं या नहीं हम लोग? तो इसे जीवनानुभव जो आता है, जो हम जीवन यानी बचपन से लेके अभी तो आप 10th में हो तो भी आप लोगों को एक्सपीरियंस बहुत आते हैं. तो इस हिसाब से यदि हम बुक्स पढ़ते हैं, अभी आप व्हाट्सएप पढ़ते हो, उसमें अच्छे अच्छे थॉट्स आते हैं, वो भी हमने यदि उस हिसाब से चलना सीखा है, इतने तो हम भगवान जैसे नहीं हैं, तो भी थोड़ा सा पॉजिटिव थिंकिंग यदि हम में लाए
तो हमारा जो अनुभव है जीवन का वो भी समृद्ध होता है. पाहिजे तेव्हा वाचण्यास पुस्तक उपलब्ध असतात. आपल्याकडून अपेक्षा न करता निस्वार्थपणे कसलाही आग्रह न धरता हट्टीपणा न करता पुस्तक मदत करण्यास तयार असतात. ते म्हणतात का आता माझी बॅटरी चार्ज नाही आहे, मी नाही येणार, असं म्हणतात का? नाही. पुस्तकामुळे आपल्या ज्ञानात भर पडते. तसेच शब्दसंपत्ती भरभरून आपल्याला पुस्तक बहाल करत असते. पुस्तकामुळे चांगले संस्कार होत असतात. आपण जरी आधुनिक यंत्रयुगात पुस्तकांना दूर केले तरी कपाटात असलेली सेल्फमध्ये असलेली पुस्तकं मात्र आपली वाटच पाहत असतात असे वाटते. म्हणजेच मनोरंजनाबरोबरच आपला जीवन प्रवास आनंदित होण्यास पुस्तकांचा फायदाच होतो. म्हणून पुस्तकांची मैत्री ही अतूट मैत्री आहे. मग आता माझे जे काही स्टुडंट आहेत की त्यांना नाही लक्षात येत एकदम मराठी, तर एक मराठीत तर पेपर लिहायचंच आहे हां तुम्हाला, पण यात हिंदीत कसं काय? तो हम लोग देखते हैं हमेशा कि हम किताब जो है हमारे बचपन से ही दोस्त है. जब दादी दादाजी नानी नाना जी कहानियां सुनाते हैं तो बुक्स के साथ फ्रेंडशिप हो ही जाती है, क्योंकि एवरी वेरियस कलरफुल फॉर्म्स ऑफ लिटरेचर, यानी लिटरेचर के साथ फ्रेंडशिप, फिर वो कथा हो, कादंबरी हो, नॉवेल्स हो, पोएम हो, चरित्र यानी ऑटोबायोग्राफी हो, आत्मचरित्र हो, ऐसे बहुत सारे बुक्स हमें हेल्प होती हैं बुक्स की. जब बोरिंग लगा तब बुक्स लेके पढ़ने से हमारा एंटरटेनमेंट भी हो जाता है, साथ साथ हमारा ध्यान भी यानी ज्ञान बढ़ता है, यानी ज्ञान बढ़ता है, यानी नॉलेज भी बढ़ता है. अच्छे बुक्स हमें संस्कार मिलते, यानी हाँ, अच्छा बुक्स हमने यदि यदि हम बोले कि नहीं नॉवेल्स तो पढ़ते हैं, अरे अरे वो भूत की स्टोरी, तो हम रात में नहीं सो पाते, है ना. तो अच्छे जो है खाली भगवान के ही बोल हम लोग नहीं बोलेंगे, मगर अच्छे विचारों के जो है तो उससे हमें संस्कार मिलते हैं. टेक्नोलॉजी के इस युग में भले ही हमने बुक बाजू में रख दिए हैं, सेल्फ में रख दिए हैं, मगर जब भी बुक्स जैसे हमारे राह देख रहे हैं ऐसा लगता है, बुक से हमारा प्रॉफिट होता है, हमें बहुत सारा फायदा मिलता है. इसलिए किताबों से मैत्री कभी तुटने वाली नाही है, यानी पुस्तकांशी मैत्री ही अतूट मैत्री आहे, कधीही न तुटणारी अशी मैत्री आहे. आता आपण सेकंड क्वेश्चन जो आहे याच लेसनचा तो बघूया. सबस्क्राईब करायचंय, लाईक करायचंय आणि नाही लक्षात आलं तर मला मेसेज करायचंय. लक्षात आलं? सेकंड क्वेश्चन बघा. उत्तम लेखक होण्यासाठी उत्तम वाचक होणे आवश्यक आहे. म्हणजे चांगला लेखक व्हायचं आहे, मग त्याचं रीडिंग पण तर आलं पाहिजे ना, मग तेही गरजेचं आहे, त्याची नीड आहे. याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा. आपण फर्स्ट वन क्वेश्चन बघूया. साहित्यातील विविध कलाकृतींचा परिचय करून देणारा पाठ रंग साहित्याचे हा आहे. अनेक साहित्य रंगांनी नटलेल्या, काय म्हटलंय, अनेक साहित्य रंग, इथे कलरफुल म्हणजे काय, याच्यामध्ये कथा आहे, कादंबरी आहे, हे रंग साहित्याचे बरं. नाहीतर तुम्हाला असं वाटेल अरे अभी ग्रीन दिया है, रेड दिया है, कहाँ है रंग, ऐसे ऐसे बहुत सारे बच्चे भी ये पूछने वाले. अनेक साहित्य रंगांनी नटलेल्या या पाठात कथा कादंबरीपासून तर प्रवास वर्णनपर साहित्याची ओळख होते. उत्तम लेखक होण्यासाठी उत्तम साहित्याचे वाचन करणे गरजेचे असते. वि स खांडेकरांपासून तमिना प्रभू अशा नामवंत लेखकांनी, कवींनी, नाटककारांनी मराठी वाचकांना आपल्या साहित्यातून तृप्त केले आहे. त्यांचं लिटरेचर आपण रीड केलेलं आहे, त्यातून आपल्याला छान छान गोष्टी मिळाल्या आहे. बऱ्याच माझ्या स्टुडंटनी पुलंचे वाचलेले असतील आहे, अनेक नाटकं म्हणा, नॉवेल्स म्हणा, असं किती छान बरं. मग आपण हसून 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 पोट दुखतं. आणि हल्ली आपण पुस्तकातल्याच कादंबऱ्या ज्या आहे ते आपण कुठे बघतो, टी व्हीवर बघतो, पण आता तुम्हा लोकांना ते बघणं कठीण आहे, कारण अभ्यास आहे. मग आता बघा, साहित्यातून तृप्त केलं आहे.
वाचाल तर वाचाल असे न करता त्या साहित्याचे वाचन करणे, त्या साहित्याचे सखोल चिंतन मनन करणे, कॉमा द्यायचा हां, त्यामागचा आशय समजून घेणे. बऱ्याचदा एखाद्या कवीला, लेखकांना त्या परिस्थितीमध्ये जर एखादा काय म्हणता येईल, सृष्टी सौंदर्य जर बघितलं तर त्या व्यक्तीचे त्या वेळात काय थिंकिंग आहे त्यानुसार ते एक्सप्रेस होत असतात. मग म्हणून आपण त्यामागे नाही, पण आपल्याला जो कळलेला आहे, ज्यातून आनंद मिळतोय, साहित्याचे सखोल चिंतन केलं पाहिजे, मनन करणे, त्यामागचा आशय समजून घेणे आवश्यक असते. शब्दसंपदा समृद्ध होते, त्यामुळे आपले विचार, भावभावना प्रभावीपणे मांडायच्या असतील तर उत्तम वाचक होणे गरजेचे असते. आपल्या आवडीनुसार पुस्तकाचे वाचन करा. नाहीतर मी जर म्हणाले, "अरे, अरे, ते पुस्तक बघा." हे तर मी म्हणेन, की रेफरन्स बुक आहे त्यानुसार बघा जरा, तुम्हाला म्हणजे नॉलेज वाढेल तुमचं. पण वेळ असली पाहिजे. हो की नाही? आता तुमच्या लायब्ररीज पण बंद आहे. पण ई-बुक बघू शकता. आपल्या आवडीनुसार पुस्तकाचे वाचन करावे. त्यामुळे लेखनाची आवड निर्माण होते. म्हणून उत्तम लेखक होण्यासाठी उत्तम वाचन होणे आवश्यक आहे. म्हणजे वाचक होणे आवश्यक आहे. पुन्हा एकदा रीड करते आहे. साहित्यातील विविध कलाकृतींचा परिचय करून देणारा पाठ रंग साहित्याचे. अनेक साहित्य रंगांनी नटलेल्या या पाठात कथा, कादंबरीपासून तर प्रवास वर्णनपर साहित्याची ओळख होते. उत्तम लेखक होण्यासाठी उत्तम साहित्याचे वाचन करणे गरजेचे असते. वि स खांडेकरांपासून ते मीना प्रभू अशा नामवंत लेखकांनी, कवींनी, नाटककारांनी मराठी वाचकांना आपल्या साहित्यातून तृप्त केले आहे. वाचाल तर वाचाल असे न करता त्या साहित्याचे वाचन करणे, त्या साहित्याचे सखोल चिंतन मनन करणे, त्यामागचा आशय समजून घेणे आवश्यक असते. शब्दसंपदा समृद्ध होते, त्यामुळे आपले विचार, भावभावना प्रभावीपणे मांडायच्या असतील तर उत्तम वाचक होणे गरजेचे असते. आपल्या आवडीनुसार पुस्तकाचे वाचन करावे, त्यामुळे लेखनाची आवड निर्माण होते. म्हणून उत्तम लेखक होण्यासाठी उत्तम वाचक होणे आवश्यक असते, असे स्पष्ट मत आहे. मग आता यामध्ये काय बरं आपण हे करू, की अच्छा लेखक बनना है हमें, तो बन गए? नहीं, इसके लिए यानी अच्छा लेखक होने के लिए उत्तम लिटरेचर पढ़ना, जो बुक्स हमने पढ़े हैं साहित्य के बारे में, उसके पीछे कौन सी भूमिका है, उसका अध्ययन करना है, चिंतन करना है, मनन, उसके पीछे का आशय वो आत्मसात करना जरूरी है. हमें जो बुक्स पसंद हो उस साहित्य का आकलन करने से हमारे विचार जो है, हमारा थिंकिंग जो है, ब्रॉड माइंड, हमारा फीलिंग्स हम अच्छे से प्रेजेंट कर सकेंगे. नेक्स्ट क्वेश्चन है इसी का, तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही एका साहित्य प्रकाराचे वैशिष्ट्य तुमच्या शब्दात लिहा. आता यामध्ये बघा, पोयम आहे, तुम्हाला पोयम का आवडते हे तुम्ही लिहू शकता. नॉवेल्स आहे, ते तुम्हाला का आवडतं, कादंबरी, हे तुम्ही करू शकता. पण इथे मी मला आवडणारा लिहिलेला आहे. रंगसाहित्याचे या पाठात विविध साहित्य प्रकारांची ओळख करून देण्यात आली आहे. बघा, तुम्हाला पेपरमध्ये एकच क्वेश्चन येणार आहे, त्यामुळे जी सोयीची वाटेल ती इंट्रोडक्शन तुम्ही लिहू शकता. कथा, कादंबरी, कविता, नाटक, चरित्र, आत्मचरित्र, प्रवास वर्णनपर लेखन असे विविधांगांनी नटलेल्या या पाठातील मला आवडलेला साहित्य प्रकार म्हणजे कथा. लहानपणापासून कथेशी जवळीक साधली जाते. परीकथा, एक परी असते, मग ती येते, मग ती असं करते, आपण किती ऐकलंय. बोधकथा, ज्यातून आपल्याला काहीतरी घेण्यासारखं आहे. विज्ञान विषयक, आता तुम्हा लोकांना टेक्नॉलॉजीचे जास्त शास्त्रीय दृष्ट्या. ऐतिहासिक, अशा सर्व कथा जणू आपल्या ओळखीच्या असतात. सर्वांचा आवडता विषय कथा. कथेमुळे मनोरंजन तर होतेच, पण संस्कार करण्याची ताकद कथेत असते. घटना, प्रसंग, पात्राचे स्वभाव म्हणजे त्यातले जे पार्टिसिपेट आहेत, वैशिष्ट्य, त्यांच्या कृती, वातावरण, ॲटमॉस्फिअर तिथलं हळूहळू उलगडत जातात.
कथेतील पात्र खऱ्या अर्थाने माणसांशी जोडल्या जाते, म्हणून ती भूमिका अधिक जवळची वाटते. तसेच कथेतील वातावरणाचा वाचकांवर परिणाम होऊन, आपण आता टी व्ही सिरियल बघतो, पिक्चर्स बघतो काय, तर त्याचा परिणाम आपण जे ऑडियन्स आहोत त्यावर होतो की नाही. नकळत एखादी गोष्ट वाह क्या बात है असं आपण म्हणतो की नाही. तसं हा कथाही सांगताना किंवा ऐकताना त्याचं टोन कसं आहे, काय आहे हे म्हणजे त्या वाचकावर त्याचा परिणाम होतो. वाचक कथेशी एकरूप होऊन जातो. आपण सुद्धा एखाद्या स्टोरीशी एकदम इतका इंटरेस्ट येऊन जातो आपल्याला ना. तशा कथेत चांगल्या वाईट दोन्ही गोष्टी असतात. कथेचा शेवट हा आकर्षित करणारा असतो, म्हणून कथा हा प्रकार अतिशय आवडतो. मीन्स स्टोरी, नॉवेल्स, डिस्क्रिप्टिव, ऑटोबायोग्राफी, प्रवास वर्णन, ऐसे साहित्य प्रकारों से मुझे यानी ये सब साहित्य प्रकारों में से मुझे कथा ज़्यादा पसंद है, क्योंकि बचपन से कथा हमारे बहुत नज़दीक हुई है, सुनते आए हैं। इससे मनोरंजन तो होता ही है, साथ साथ संस्कार भी होते हैं। वहाँ यानी कथा में जो प्रसंग हो, व्यक्ति का स्वभाव हो, वहाँ का एटमॉस्फेयर है, उससे हम बिल्कुल धीरे धीरे उसे लगाव होता है और उस कथा का सस्पेंस हमें पता चलता है। कथा में जो भूमिका बताई जाती है, ऐसे लगता है ये पात्र जो है, ये पार्ट जो है हमारे बहुत ही नज़दीक है। कथा सुनते समय या पढ़ते समय हम उसे एकदम मग्न हो जाते हैं। सुख दुख दोनों का संघर्ष कथा में है। अंत में कथा एकदम मन को टच होती है। वो फीलिंग जो है, वो कभी कभी देखो कि हम कोई स्टोरी देखते हैं, पढ़ते हैं, हमारे आंखों से पानी आ जाता है, कभी आनंद विभोर होके या कभी सैडनेस से। सो बच्चों, ये जो रंग साहित्य हा जो पाठ आहे, हा ब्रीफमध्ये पण मी दिलेले आहे क्वेश्चन्स. प्रॉब्लेम आला तर प्लीज विचारा, मॅसेज करा आणि सबस्क्राईब करा.